तर मित्रांनो, आपण आलेलो आहोत राहाता तालुक्यातील खडकेवाके या गावी. खडकेवाके हे जे गाव आहे हे तालुक्यापासून एक साधारणतः 8 ते 10 किलोमीटर अंतरावर आहे. आणि जो बायपास मार्ग आहे, नगर मनमाड बायपासला निर्मळ पिंपरीपासून ते शिर्डीपर्यंत जो बायपास आहे त्या रस्त्यावर अगदी खेटूनच हे खडकेवाके गाव आहे. खडकेवाके गाव ह्या ज्या नावातच खडक आहे. आणि खरोखर एकेकाळी ह्या गावाला तशी ओळख पण होती, परंतु या गावाची ओळख मिटवण्याचं काम या गावातील राजकीय लोकांनी केलं. राजकीय लोकांनी म्हणण्यापेक्षा इथल्या ग्रामपंचायतनी केलं. मी काय स्पेसिफिक कुठल्या एखाद्या राजकीय व्यक्तीचं नाव घेणार नाही, परंतु गेल्या काही काळामध्ये खरोखर या गावाचं रूपडं पालटलेलं आहे. कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही, फक्त राजकीय लोकांची या गावासाठी असलेली जी सहकार्याची भावना असेल, निधी देण्याची जी वृत्ती असेल, ती खरोखर अगदी सुंदर आहे. तालुक्यातील जे महत्त्वाचे नेतृत्व आहे, जिल्ह्याच्या अग्रभागी असलेलं जे नेतृत्व आहे, ते नेहमी या गावाला झुकतं माप देतं. आणि का देऊ नये, कारण या गावात दिलेला निधी हा वायाच जात नाही. खरोखर त्या निधीचा योग्य विनियोग कसा करायचा, तर या गावातील राजकीय मंडळीकडून शिकलं पाहिजे. आपण या गावातील शाळा बघूयात, मंदिर बघूया, या गावातील रस्ते बघूया, या गावातील वृक्ष लागवड बघूया, या गावातील स्मशानभूमी बघूया, या गावातील जी घन वृक्ष लागवड आहे ती बघूया, कचरा व्यवस्थापन बघूया, या गावची ग्रामपंचायत बघूया, ग्रामपंचायत कार्यालय बघूया, आणि गावकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधा देखील बघूया. या व्हिडिओतून आपल्याला सर्वच दिसणार आहे. या ठिकाणी माझी सरपंच देखील आमच्यासोबत आहे आणि त्यांनी आम्हाला या बऱ्याच गोष्टी दाखवल्या. आणि खरोखर अशा गावांना का पुरस्कार मिळू नये, खरोखर असे गाव हे पुरस्कार मिळण्याच्या पात्रतेच्या पेक्षाही पुढच्या आहेत. कारण आम्ही या ठिकाणी बघितलेल्या अनेक गोष्टी या आम्हाला अत्यंत आवडल्या. या गावाची खरोखर राजकीय इच्छाशक्ती अगदी सुंदर आहे. फक्त पाटीला नाव लागण्यापुरतं राजकारण करायचं ही मानसिकता या गावातून दिसून आली नाही. आपण बघतो की पाटीला नाव लागलं, सरपंच झालो, सदस्य झालो आणि कार्यभाग संपला, तर कुठलीही या गावची तशी वृत्ती दिसून आली नाही. खरोखर येणारा निधी हा त्यांनी सामाजिक हितासाठीच वापरला. आणि आपण देखील या गावाला भेट द्यावी आणि इथलं जे विकासात्मक काम आहे हे पाहावेत, एकदा तरी पाहावे. खडकेवाके हे गाव राहाता तालुक्यात अहिल्यानगर जिल्ह्यात एक आदर्श गाव म्हणून ओळख निर्माण केलेलीच आहे. तर ह्या गावाला विभागीय स्तरीय आणि राज्यस्तरीय देखील उच्च आणि मोठे पुरस्कार मिळावे यासाठी पब्लिक न्यूजच्या लाख लाख शुभेच्छा.